जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जीप व मोटरसायकल अपघातात एक ठार। बिलवडी स्टेशन येथील ओव्हरब्रिजवर घडला अपघात। बिलवडी स्टेशन येथील नव्याने सुरू झालेल्या ओव्हरब्रिजवर भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे। मृत तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे। बिलवडी पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मनेराजुरी येथील शेतकरी राजेंद्र नारायण रसाळे वय वर्ष 55 हे कराड जवळील कासार शिरवे या गावी नातेवाईकांकडे शेतीमध्ये पेरणी करण्यासाठी हरभरा बियाणे आणण्यासाठी गेले होते। ते सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी मनेराजुरी या आपल्या गावी जाण्यासाठी दुचाकी स्प्लेंडर क्रमांक MH10 BK 0997 वरून हरभरा बियाणे घेऊन निघाले असता दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पलूस तालुक्यातील बिलवडी स्टेशन येथील ओव्हरब्रिजवर आले असता तासगावहून बिलवडीकडे निघालेली चारचाकी टाटा CE जीप MH10 AQ 3890 या गाडीची समोरून जोरदार धडक बसल्याने स्प्लेंडरवरील राजेंद्र नारायण रसाळे वय वर्ष 55 राहणार मनेराजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली हे गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांना तासगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकारी यांना त्यांना मृत घोषित केले। चारचाकी चालकाचे नाव निखिल प्रकाश चव्हाण वय वर्ष 20 राहणार समडोळी तालुका मिरज जिल्हा सांगली असल्याचे समजते। सदर अपघात हा इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर चारचाकी गाडी रस्त्यावरच पलटी झाली। अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर घटनेची फिर्याद रोहित राजेंद्र रसाळे वय वर्ष 27 राहणार मनेराजुरी यांनी बिलवडी पोलिसात दिली असून घटनेचा अधिक तपास बिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलवडी पोलीस करीत आहेत।